सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा। जय बोलो मूलांक श्री आदिनाथ भगवान की, अनंत अनंत सिद्ध परमेष्ठी भगवान की, चारित्र चक्रवर्ती प्रतिमाचार्य शांती सागर जी महाराज की, संत शिरोमणी आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु आचार्य गुरु व चंद्र पर्वत सागर जी महाराज की, समस्त मुनि संघ की। छडाला हा ग्रंथ जुन्या काळामध्ये 3 जणांनी लिहिलेला आहे. सर्वात प्रथम लिहिलेला आहे तो पंडित ज्ञानत्रयजी. त्याच्यानंतर त्यांचंच अनुकृती पाहून पंडित बुद्धजन यांनी छडाला लिहिले होते. आणि बुद्धजनांचे प्रति पाहून पंडित दौलतरामजी यांनी छडाला लिहिले होते. पंडित दौलतरामजी याच्या छडालामध्ये अंतिम जे शेवटचं पद्य आहे त्याच्यामध्ये त्यांनी बुद्धजन यांचं नाव घेतलेलं आहे. त्यावेळी त्यांनी ते काय म्हणले, त्यावेळी त्यांनी तिथं म्हणले की ही मी जे कृती केलेलं आहे हे पंडित बुद्धजनजी यांचे पाहून मी केलेलं आहे. आणि पंडित बुद्धजनजी त्यांनी वक्तव्य केले की माझे जे छडाला आहे ते पंडित ज्ञानत्रय यांचं आहे. तुम्ही षोडशकारामध्ये जे तुम्ही सोलकर भावनाचं पूजन करता हे पूजन पंडित ज्ञानत्रय त्यांचं आहे. ते तसेच अनेक वेगवेगळे त्यांचे छंद आहेत. नंदीश्वर भक्ती म्हणता तुम्ही, नंदीश्वर पूजन करता तुम्ही, पंचमहामेरू आदीचं आहे क्रिया, त्याच्यामध्ये ते पंडित ज्ञानत्रय त्यांचंच आहे. तसंच त्यांनी छडालाही पंडित ज्ञानत्रयजींनी केले होते. त्याचं आज मंगलाचरण करूया. ओंकार मझार पंच परमपद वसत है, 3 भुवन में सार वंदू मनवच काय कर. थोडक्यात अर्थ सांगतो इथे मी. संपूर्ण लोक में ओंकार अर्थात ओम में पंचपरमेष्टि पंचपद विराजमान है. 3 लोक में जो सार है उसे मैं मन वचन काय से नमस्कार करता हूँ. मला हे ज्ञानत्रय यांचं छडाला मिळालं होतं. त्याच्यामध्ये फक्त पद्य तेवढंच होते, त्याचा अर्थ लिहिलेले नव्हते. आचार्य विशुद्धसागर यांचे शिष्य साम्यसागर त्यांनी हे हिंदी अर्थ केलेले आहेत. इथं सांगितलेलं आहे 3 लोक में ओंकार. ओंकार म्हणजे ओम. आपण ओम हा शब्द म्हणतो. मग ह्या ओममध्ये काय आहे? ह्या ओममध्ये पंचपरमेष्ठी विराजमान आहे. पंचपरमेष्ठी पद विराजमान है, 3 लोक में जो सार है. या 3 लोकांमध्ये सार म्हणजे काय घेतलं? पंचपरमेष्ठी. पंचपरमेष्ठी म्हणजे काय? अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय, सर्व साधू. आणि ओम आदी म्हटलं. ह्या ओममध्ये पंचपरमेष्ठी तर आहे. जसं आपण नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्यानम, नमो उवज्जायनम, नमो लोये सव्वसावनम. आता आपण हे नमो लोये सव्वसावनम त्यातून नमो लोये फक्त आपण शेवटच्या पदला घेतो, परंतु हे अंतदीपक आहे. हे अंतदीपक हे प्रत्येक पदाला सुद्धा लावू शकतो. जसं तुम्ही 10 धर्मामध्ये काय म्हटलं जाते? उत्तम, क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम, तप, त्याग, अकिंचन्य, ब्रह्मचर्य. आता उत्तम हा शब्द सुरुवातीला लावला. तसं षोडशकारामध्ये दर्शन विशुद्धी, विनय संपदा आधीही तुम्ही म्हणत जाता. उत्तम, क्षमा, उत्तम हा शब्द दशलक्षमध्ये तुम्ही वापरला. उत्तम हा शब्द आदिदीपक आहे. तसं नमो लोये हा अंत्यदीपक आहे. तसं नमो लोये अरिहंतानम, नमो लोये सिद्धानम असंही पंचनमोकार मंत्रसुद्धा म्हटलं जातं. तसं
ह्या 3 लोकांमध्ये अतिशय उत्तम सारभूत पंचपरमेष्ठी आहे. आणि ह्या पंचपरमेष्ठींना मी मनवचन कायने नमस्कार करतो. इथं मंगलाचरण रूपांमध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर पुढं सांगितलेत, अक्षर ज्ञान न मोही छंद भेद समजू नहीं, थोडी मती किम होय भाया अक्षर भवानी. पर पुढं सांगतात, हे प्रभु मुझे शब्द ज्ञान नहीं है और छंद को मैं समझता नहीं हूँ. मुझ में बुद्धि कम है और अक्षर बोने है यानी अल्प है. पंडित ज्ञानंतरायजी स्वतः अल्पज्ञता व्यक्त करून मला छंद ज्ञान नाही, माझं अनेक शब्दाचं ज्ञान नाही, तरीसुद्धा मी जेवढं ज्ञान आहे माझ्याकडं त्या ज्ञानाचं त्या छंदाचा मी उपयोग करून मी तर ग्रंथाचं मी प्रारंभ करत आहे असे तर सांगत आहे. हे जास्त मोठं नाही, छोटंच आहे आणि याचा विस्तारही जास्त नाही. त्यामुळं जेवढं पुढे जाईल तेवढं मी घेतो. आत्म कठिन उपाय पायो नर भव क्यों तजे, राय उधी समाये फिर ढूंढे नहीं पाए. हे जीव, आत्म तत्व को पाना कठिन उपाय है, फिर क्यों इतना दुर्लभ नर भव पाकर कि बेवजह बेकार करते हो. जैसे सरसों का एक दाना समुद्र में डालने से फिर ढूंढे तो मिलेगा क्या, अर्थात नहीं मिलेगा. जसं आपल्याला मनुष्यभाव मिळाले की नाही, काय तिऱ्यांचे भाव मिळाले, मनुष्य आहे ना का. आपल्याला मनुष्यभाव मिळाले. हे मनुष्यभाव किती भावामधून मिळालेलं आहे, 84 लाख योनीतून अतिशय कमी संख्येत हा मनुष्यभाव आहे. आणि हा मनुष्यभाव मिळाल्यानंतर त्या मनुष्यभावाची आपण जर का किंमत समजून नाही घेतलो, जसं एक छोटीशी कथा सांगतो ज्याच्यामध्ये एका जंगलामध्ये एक व्यक्ती जंगलामध्ये दगड घेतो आणि हातामध्ये एक साखळी होती लोखंडाची, त्याला घासतो आणि ते दगड फेकून देतो. असं करत असतो. आणि त्याच वेळेला जंगलामधून एक वाटसरू म्हणजे एक व्यक्ती जात होता, तो पाहतो. आणि तो पाहिल्यानंतर तो त्याला विचारतो, तुम्ही काय करत आहे. मग त्यावेळी त्यांनी सांगतात, इथं कुठंतरी एखादं चिंतामणी रत्न आहे आणि त्या रत्नाला मी शोधण्याचा प्रयत्न आहे किंवा पारसमणी आहे. त्या पारसमणीच्या द्वारे ही हातातलं लोखंडाचं साखळी ही सोन्याची होणार होती, ते मी शोधत आहे. आणि असं सांगितल्यानंतर सांगतो, मग तो व्यक्ती ऐकतो आणि निघून जातो. मग काही काळानंतर तो व्यक्ती गेला होता पुढं, काही दिवसानंतर तो परत पुन्हा त्याच रस्त्याहून जात असतो. त्यावेळी परत तेच दृश्य पाहतो. त्यावेळेला परंतु एक फरक झालेला असतो की हातामध्ये जी लोखंडाची साखळी होती ती लोखंडाची नाही, ती सोन्याची झाली होती. तरीसुद्धा तो व्यक्ती काय करत होता, दगड घ्यायचा, घासाचा आणि फेकून द्यायचा. म्हणजे त्याला काय खूळ लागलं होतं का, नाही. ते काय केला होता, त्या साखळीला दगड घासून फेकून देत होता. परंतु त्याला हे कळालं नाही की कुठला दगड हा पारसमणी होता. काय बरं, कुठला दगड पारसमणी होता. तो दगड तरी फेकून दिला, आता तो दगड कसं घावाळायचा. तसंच हे मनुष्यभावसुद्धा ह्या 84 लाख योनीमधून आपण ह्या मनुष्यभावात आलेलो आहे. परंतु या मनुष्यभावामध्ये आल्यानंतरसुद्धा ह्या मनुष्यभावाची किंमत जाणून न घेता त्या सामान्यशा दगड समजून त्यानं फेकून दिला. तसंच आपण ह्या मनुष्यभावाचा सदुपयोग जर का केलो तर त्या व्यक्तीसारखं परत आपल्याला काय शोधात बसावं लागणार नाही. तसं इथं पंडितजी सांगत आहेत
समुद्रामध्ये एखादी मोहरी पडल्यानंतर सापडणे शक्य आहे? शक्य आहे काय? मोहरी केवढा असते? मोठा असते? लहान असते. आणि ते पाण्यामध्ये एखादी खाली जाऊन बसल्यानंतर शोधणं हे अतिशय कठीण आहे. तसंच 84 लाख योनीमधून मनुष्यभाव मिळणे कठीण आहे. आणि त्या कठीणमध्ये सुद्धा परत मनुष्यभाव मिळाल्यानंतर त्या मनुष्यभावाचा सदुपयोग जर का करून नाही घेतलो तर परत ते कितीही शोधलं तर त्या मोहरी मिळणार नाही. तसं मनुष्यभाव परत पुन्हा मिळणार नाही. परत पुढे सांगतात, यह विद नर भव कोय पाय विषय सुख मे रमे सोषट अमृत खोय हलाहल विष कोप पिये. हे भव्य, यह जो मनुष्य पर्याय मिली है इसको पाकर तुम विषय अर्थात इंद्रिय सुखों में मत फंसे रहो. कोई महामूर्ख व्यक्ति ही होगा जो हाथ में आए अमृत को फेंक देगा और तुरंत ही मरण करने वाले इंद्रिय विषय लोलुपी हलाहल नामक विष बहुत जहरीला विष का पान करेगा. हे मनुष्यभाव अतिशय कठीणतेने मिळालेलं आहे. आणि ते कठीणतेने मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये थोड्याशा पुण्याच्या उद्यामुळं इंद्रिय सुख मिळायला चालू झालं. आणि ही इंद्रिय सुख कशाप्रमाणे सांगितलं? हलाहल विषप्रमाणे, म्हणजे अतिशय विषारी विषाप्रमाणे हे सांगितलेलं आहे. परंतु हा जीव त्याच इंद्रिय सुखाच्या इच्छा करून त्याच्यामध्ये तो फसत जातो आणि अमृताचा पान सोडून विषाला ग्रहण करतो आणि त्याच्यामध्ये मरण्यासारखी स्थिती उत्पन्न होते. ईश्वर भाको हेय नर भव मत खोय वृथा फिर न मिले यह देह पछताओ बहु होय गोय. हे पुण्य पुरुष, प्रभु को देखो वे ईश्वर कैसे हैं. म्हणजे इथे काय सांगत आहेत? हे पुण्य जीवा, प्रभू म्हणजे भगवान, भगवंतानं पहा हे भगवान कसं आहेत. मनुष्य भव को पाकर के उनको रत्न के समान श्रमण दीक्षा धारण. हे भव्य, यह नर देह पुनः कब मिले. यदि आज यह नर देह का उपाय नहीं किया तो फिर पछताना पडेगा. आपण रोज भगवंतानं पाहतो. भगवंतानं पाहिल्यानंतर आपल्याला काय वाटतं? काय वाटत नाही? कायच वाटत नाही. हा बरं. एकदा खाणीतून दगड आल्यानंतर त्याच्यातील नको असा भाग काढून टाकला शिल्पकाराने. परत त्या शिल्पकारामध्ये भगवंतांच्या सारखा आकार निर्माण केला आणि त्या भगवंतांच्या आकाराच्या प्रतिमेला आचार्य भगवंतांनी पंचकल्याणच्या द्वारे सूर्यमंत्र, प्राणप्रतिष्ठा मंत्र, पंचकल्याणच्या द्वारे दगडापासून भगवंतांचं रूप धारण केले. कशामध्ये? एका पाषाणामध्ये मंत्रसंस्काराच्या द्वारे, स्थापनाद्वारे भगवंतांना तिथं विराजमान केलं. खाणीतून एकदा दगड आला तर पंचपरमेष्ठीला प्राप्त झाले. आणि आपण तर रोज मंदिरला येतो. भगवान तर राहू दे, साधू तर राहू दे, निदान मनुष्य आपण जैन धर्म जैनी आहे असं तर वागण्याचा कधी प्रयत्न केलो का? केलो?
नाही. तसं हे मनुष्यभाव अतिशय कठीणतेने मिळालेला आहे आणि ह्या मनुष्यभावाला प्राप्त केल्यानंतर आपण प्रत्येक वेळेला आपण रोजच भगवंतांचं दर्शन घेतो, परंतु हे मनुष्यभावाला प्राप्त करून रत्नासमान का म्हटलं? रत्नत्रय, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य याला धारण केलेले मोक्ष मार्ग, ह्या मोक्ष मार्गाला धारण कोण करतं? हा जीव, मनुष्य जीव हे मुनिराज धारण करतात. आणि हे मुनिराज ह्या पदाला त्याच वेळी सार्थक होतं ज्यावेळी तुम्ही मनुष्यभाव साधना करून दीक्षा घेऊन तो ह्या मनुष्यभावाचा सदुपयोग केला तर. आणि जर ह्या मनुष्यभावाचा जर का व्रत नियम आदी जर का धारण नाही केलो तर हे मनुष्यभाव मिळूनसुद्धा व्यर्थ आहे. म्हणून ज्ञानत्रयजी सांगत आहेत की ह्या मनुष्यभावाची प्राप्ती झाल्यानंतर त्याचा सदुपयोग करून घ्यावा, किंवा अन्यथा पश्चातावा म्हणजे पश्चाताप होईल. बघा काय करताय चातुर्मासमध्ये, निदान छोटे छोटे नियम जरी घेतला तर कालांतरानं ते मोठे महासागरामध्ये परावर्तन होतं. नदीचा उगम अतिशय छोटा असतो, परंतु समुद्रापाशी छोटाच राहतो. कसं राहतो? मोठा होतो. तसं आज आपण छोटे छोटे नियम घेतलो तर कालांतरानं त्याची दृढता म्हणा किंवा त्याच नियमाचं पालण्याच्या माध्यमातून पुण्याची प्राप्ती एवढी होते की कालांतरानं अनुव्रताचं महाव्रतामध्ये परिवर्तन आपण करून घेऊ शकतो. उत्तम नर अवतार पायो दुःख कर जगत में, यह जिय सोच विचार टासो संग लीजिए. हे मानव, तूने सर्वोत्कृष्ट यह नर म्हणजे मानव जन्म पाया है. दुख भरे संसार में विचार करके कुछ ऐसा कर्म करो जो परभव के साथ में जा सके. हे मनुष्यभाव मिळालेलं तर आहे, परंतु या मनुष्यभावामध्ये आल्यानंतर जर का दीक्षा घेऊन त्याच भावामध्ये मोक्षाला गेलं तर अतिउत्तमच आहे. जर का त्याच भावामध्ये जर का जरी मोक्ष झालं नसलं तर भविष्यामध्ये मोक्ष मिळण्यासारखं पुण्य तर मिळवायला पाहिजे का नाही? पाहिजे काय नको? का अजून कुठं लई फिरायचं आहे? अजून फिरायचं नाही? बरं, आपण षोडशकारण पूजा कशासाठी करतो? तीर्थंकर प्रकृतीचा बंध होण्यासाठी. बरं, तीर्थंकर प्रकृतीचा बंध कुठं होतो? तीर्थंकरांच्या पादमुलामध्ये, केवली किंवा श्रुत केवलींच्या पादमुलामध्ये तीर्थंकर प्रकृतीचा बंध होतो. आता इथं तीर्थंकर आहेत का केवली आहेत किंवा श्रुत केवली आहेत? कोण नाही. मग तरी पण काय करतो पूजा? हां, भले आता तीर्थंकर नाहीत, केवली नाहीत, श्रुत केवली नाहीत, परंतु इथं भावना आपल्याला ही करायचं आहे की भलेही मला आता द्रव्य रूपानं इथं मला तसं मिळालेलं नाही, परंतु पुढील भावामध्ये असं माझ्या पुण्याची प्राप्ती हो, द्रव्य, क्षेत्र, काल, भाव, भव ह्या असं उत्तम मिळो की मला तीर्थंकर प्रकृतीचा बंध होऊन मी लवकरात लवकर मोक्षाला जाईन. भले आता तीर्थंकर नाहीत, केवली नाहीत, श्रुत केवली नाहीत, ना चतुर्थकाल नाही, कारण केवली आधी हे चतुर्थकालात आहेत, परंतु आपण पंचम कालामध्ये. परंतु भावना काय करायची आहे? तुम्ही षोडशकारण करताना काय भावना करताय? माझा संसार अजून वाढू दे, मला अजून एक भव फिरायचं आहे, असं भावना करताय काय? लवकरात लवकर मला मोक्ष प्राप्ती होऊ दे, तीर्थंकर पूर्ण मिळू दे, असे करताय. मग याच्यासाठी भलेही आपल्याला इथं साक्षात तीर्थंकर नाही, परंतु परोक्ष रूपानं आपण इथं ही भावना करायचं आहे
की भविष्यामध्ये मला तीर्थंकर प्रकृती बंद होण्यासाठी तसं द्रव्य क्षेत्र काल आधी मिळो. तसंच इथं भावना काय करायचं आहे किंवा प्रयत्न काय करायचा आहे, हे मनुष्यभाव मिळाल्यानंतर ह्या मनुष्यभावाचा सदुपयोग केलो तर कमीत कमी भावामध्ये मी मोक्षाला जाऊ शकतो. दीक्षा घेतल्यानंतर किंवा व्रत अनुव्रत किंवा महाव्रताचं धारण करून इथं पुण्याची एवढी प्राप्ती करायची आहे, कर्माची एवढी निर्जर करायची आहे की कालांतरानं मला तीर्थंकर प्रकृतीचा बंध व्हावा. उरदगती को बीज धर्म न जोयमान आचरे, मनुष्य योनी लहीज कूप पडे कर दीपले. काय सांगत बघा पंडितजी, हे आत्मन मोक्ष गति का बीज आपको मनुष्य भव पर्याय के रूप में मिली है और धर्ममय आचरण नहीं करेंगे तो मनुष्य पर्याय मिलकर क्या लाभ होगा. जैसे अंधे मनुष्य को दीपक मिल जाए और वह कुएं में गिर जाए तो फिर दीपक का कोई लाभ नहीं हुआ. वैसे ही मनुष्य पर्याय के बिना धर्म आचरण का क्या लाभ होगा, कुछ भी लाभ नहीं होगा. काय सांगतात पहा, मोक्ष गती प्राप्त करण्यासाठी कुठल्या गतीतून मोक्षाला जाऊ शकतो. तिऱ्यांच्या गतीमधून, नरगती, देवगती, फक्त मनुष्यगती. मोक्षगतीचं बीज हे मनुष्यगतीत आहे. काय सांगत आहेत, मोक्षगती म्हणजे गती म्हणजे मोक्ष, तिथं जाण्यासाठी त्याचं बीज कुठं आहे, ह्या मनुष्यगतीमध्ये आहे. आणि ह्या मनुष्यगती रूपी बीजामध्ये आपण आल्यानंतर ह्या पर्यायाचा सदुपयोग नाही केलो, धर्ममय आचरण जर का नाही केलो तर ह्या मनुष्यगती मिळून ह्या मनुष्यगतीचा काय फायदा, आपल्याला काय फायदा आहे, काय आहे का नाही. तुम्ही कोण आहे नो का. मग विचार करा, तुमच्याकडे किती व्रत आहे, किती नियम आहे. किमान रात्री भोजन त्याग आहे का, किमान रात्री पाणी प्यायचं त्याग करतो का, किंवा गाळीम प्यायचं, किंवा असे छोटे छोटे रोज मंदिरला दर्शन येतो का. मी काय घ्या म्हणून तुम्हाला जबरदस्ती करत नाही, आणि घेतला तर कुणाला अडवत पण नाही. तसं इथं पंडितचे सांगत आहेत, मी सांगितलं नाही, पंडितचे सांगत आहेत इथं ह्या मनुष्यगतीचं हिथं भव मिळाल्यानंतर त्या मनुष्यगतीचा सदुपयोग करून नाही घेतलो, धर्ममय आचरण व्रत नियम आदी याचं पालन नाही केलं तर मनुष्य भव मिळून काही उपयोग नाही. जसं एखाद्या आंधळ्या व्यक्तीला, कुणाला, आंधळ्या व्यक्तीला त्याच्यामध्ये हातामध्ये बॅटरी म्हणा किंवा कंदील म्हणा, प्रकाशयुक्त वस्तू दिलेली आहे आणि तो जात आहे. तो जात असताना कुएं में गिर जाए, कुएं म्हणजे विहिरीमध्ये जर का तो पडला तर ते हातामध्ये बॅटरी आधी आहे तर त्याचा काय दोष आहे का. दोष कोणाचा, त्या व्यक्तीचा का त्या विहिरीचा. दोष हा त्याचं अंधत्व, डोळं नाही, म्हणजे डोळं म्हणजे दृष्टी त्याच्यामध्ये नाही, शक्ती नाही. तसं अंध व्यक्तीला दीपक दिला म्हणजे बॅटरी दिला आणि तो व्यक्ती जर का विहिरीत पडला तर त्या बॅटरीचा काही दोष नाही, त्याच्या दृष्टीचा दोष जसा आहे तसं हे मनुष्यभाव मिळाल्यानंतर सुद्धा हा मनुष्य धर्माशिवाय जर का राहिला, धर्माशिवाय जर का हा व्यक्ती, हा जीव जर का आचरण केला तर तुम्हाला मनुष्यभाव मिळून सुद्धा काय उपयोग आहे का, नाही. मग विचार करा काय करायचं. परत पुढं सांगतात, या पहिल्या ढालीमध्ये 8 श्लोक आहेत, त्यातलं अंतिम श्लोक आहे
ऋषिवर के सुन बेन, सार मनुष्य सब योनि में, जो मुख ऊपर नैन, भानु दीपे आकाश में। हे भव्य जीव, गुरु के वचन सुनो। सार यही है कि यह मनुष्य पर्याय सभी पर्यायों में श्रेष्ठ है। जैसे मुखमंडल पर नाक के ऊपर आँख शोभनीय है और आकाश में सूर्य जगत को प्रकाशित करता है, वैसे ही मनुष्य पर्याय में केवली होकर लोक अलोक प्रकाशित करते हैं। इथं काय सांगत आहेत, हे भव्य जीवा, ह्या गुरु म्हणजे जे पूर्वाचार्य झालेले आहेत किंवा भगवंतांची वाणी आहे, ह्या वाणीला ग्रहण करून पूर्वाचार्यांचं शास्त्राच्या द्वारे जिनवाणीला ग्रहण करून त्याच्यातून सार हे काढलेलं आहे की हे मनुष्य पर्याय मिळणे अतिशय कठीण आहे आणि सर्व पर्यायामध्ये अतिशय हा मनुष्य पर्याय श्रेष्ठ आहे। जसं नाकाच्या वर काय असतंय, डोळे। जसं नाकाच्या वर डोळे हे शोभनीय आहे, नाकाच्या वर डोळे शोभनीय आहे, तसं जैसे मुखमंडल पर नाक के ऊपर आँख शोभनीय है और आकाश में सूर्य जगत को प्रकाशित करता है। आकाशामध्ये सूर्य हा जसं प्रकाशित करतो तसं हे मनुष्य भावामध्ये मनुष्यभावाचं अति उत्तम सदुपयोग करून घेतलेले जीव म्हणजे मुनिराज आहेत आणि ह्या मुनी पर्यायातून त्यांनी परत त्यांची विशुद्धी वाढवून केवली झालेत। केवली म्हणजे केवलज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि त्यांच्या केवलज्ञानामध्ये लोक अलोक हे प्रकाशित झालेले आहे। म्हणजे केवलज्ञानाच्या द्वारे हे तीन लोक, ऊर्ध्वलोक, मध्यलोक, अधोलोक आणि लोकाकाशच्या बाहेर, तसं लोक अलोकला जाणारे केवली भगवान अतिशय उत्तम आहेत, श्रेष्ठ आहेत। आणि जसं अरिहंत भगवान, केवली भगवान घाती कर्माचा नाश केल्यानंतर केवलज्ञानाच्या द्वारे लोक अलोकला जाणतात आणि लोक अलोकला जाणल्यामुळे त्यांनी 7 तत्व, 9 पदार्थ आदी ह्या सर्व द्रव्यांना जाणून घेऊन त्यांनी समोर शरणामध्ये धर्माचा उपदेश देतात। ह्याच प्रकारे ह्या मनुष्यभावाचा सदुपयोग करून असे अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय, सर्व साधू असे पंचपरमेष्ठी अतिशय उत्तम पदाला प्राप्त करू शकतो। म्हणून हे मनुष्यभाव अतिशय उत्तम आहे आणि ह्या मनुष्यभावाचा सदुपयोग करून घ्यावा अशी इथं भावना केली आहे। आणि ह्या प्रकारे इथं पंडित ज्ञानराय यांचं प्रथम ढाल इथं समाप्त झालेलं आहे। ओम नमः।